आधुनिक भारताचे निर्माते राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का, राजा राममोहन रॉय यांचे आडनाव मुळात रॉय हे नव्हते. त्यांचे आडनाव बॅनर्जी हे होते. राजा राममोहन रॉय यांचा जन्म पश्चिम बंगालमध्ये झाला आहे. पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यात राधानगरी या गावात 22 मे 1772 रोजी झाला. 1772 म्हणजे हुकअपसाठी तुम्ही 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट लक्षात ठेवू शकता. 1773च्या 1 वर्ष आधी 1772मध्ये राजा राममोहन रॉय यांचा जन्म झालेला होता. 1803 मध्ये त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर राजा राममोहन रॉय मुर्शिदाबादला राहायला गेले. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीमध्ये 1805 पासून 1814 पर्यंत दिवाण म्हणून नोकरी केली. बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी ते तिबेटमध्ये जाऊन अभ्यास करून आले होते. त्यांनी ब्राह्मो समाज स्थापन करण्यापूर्वी 1815 मध्ये आत्मीय सभा नावाची एक संस्था स्थापन केली होती. त्यामध्ये त्यांना द्वारकानाथ टागोर, प्रसन्नकुमार टागोर, शंकर घोषाल, आनंद बॅनर्जी, डॉक्टर राजेंद्र लाल मिश्रा व राजा कली यांनी मदत केलेली होती. आत्मीय सभेच्या प्रसार आणि प्रचारासाठी इंग्रजी भाषेचा वापर केल्यामुळे या सभेला फारसे महत्त्व आले नाही असे मानले जाते. इसवी सन 1818 मध्ये त्यांचे भाऊ जगमोहन रॉय वारल्यामुळे त्यांची पत्नी अलकमंजिरी देवी सती गेली. या घटनेनंतर 1818 पासून राजा राममोहन रॉय यांनी सतीच्या अनिष्ट आणि अमानुष प्रथेविरुद्ध जोरदार आघाडी उभारली. 20 ऑगस्ट 1828 ला ब्राह्मो समाज स्थापन झाला. या समाजाचे पहिले सेक्रेटरी ताराचंद चक्रवर्ती हे होते. राजा राममोहन रॉय यांच्या प्रयत्नामुळे लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी 4 डिसेंबर 1829 ला सतीबंदी चळवळीचा कायदा केला. इसवी सन 1827 मध्ये रॉय यांनी ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशनची स्थापना केली. 1830-31 दरम्यान दिल्लीचा मुघल बादशहा शाह आलमचा मुलगा अकबर दुसरा याचे बंद पडलेले वर्षासन म्हणजेच खंडणी पुन्हा सुरू व्हावी म्हणून रॉय इंग्लंडला गेले होते. ते 2 वर्षासाठी इंग्लंडच्या वास्तव्याला होते. या कामगिरीनिमित्त अकबर दुसरा यांनी राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी बहाल केली होती. इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्सची सल्लामसलत करणारे प्रथम भारतीय म्हणून रॉय यांची ओळख आहे. त्यांनी हाऊस ऑफ कॉमन्सच्या सिलेक्ट कमिटीच्या समोर साक्ष दिली होती. साक्ष देताना त्यांनी भारताच्या प्रशासनात अनेक शाखेत सुधारणा सुचवल्या होत्या. 1818 मध्ये राजा राममोहन रॉय यांनी बंगाली भाषेत एक पत्रक लिहिले. त्या पत्रकात सतीप्रथेविरुद्ध विचार मांडले होते. या पत्रकाचे इंग्रजी भाषेमध्ये त्याच वर्षी रूपांतर झाले आणि त्या भाषांतराचे शीर्षक विधवांना पतीच्या चितेवर जिवंत जाळण्याच्या प्रथेचे समर्थन आणि विरोधक यांच्यातील चर्चा असे होते. 1817 ला डेव्हिड हेयर व रॉय यांच्या प्रयत्नामुळे कलकत्त्यात हिंदू कॉलेज ही पाश्चात्य शिक्षण संस्था निघाली. त्याच कॉलेजचे पुढे 1855 ला प्रेसिडेन्सी कॉलेज असे नाव ठेवण्यात आले. 1826 ला त्यांनी वेदांत कॉलेजची स्थापना केली. या कॉलेजमध्ये वेदांत, ख्रिस्ती, एकेश्वरी पंथाचे ज्ञान आणि भौतिक विद्या यांचे ज्ञान देण्याचा विचार होता. तसेच त्यांनी अँग्लो उर्दू स्कूलसुद्धा काढले. साहित्यामध्ये राजा राममोहन रॉय यांचा वाटा भरपूर आहे. रॉय यांनी वयाच्या 15व्या वर्षी हिंदू धर्मातील मूर्तिपूजेवर टीका करणारी एक पुस्तिका बंगाली भाषेत लिहिली होती. इसवी सन 1805 मध्ये रॉय यांनी पर्शियन भाषेत तुहफत उल मुवाउद्दीन म्हणजेच एकेश्वर उपाध्यांना नजऱ्यांना हा ग्रंथ लिहिला होता. राजा राममोहन रॉय यांनी इसवी सन 1821 मध्ये बायबलचे बंगाली भाषेत भाषांतर केले होते. रॉय यांना बंगाली गद्याचा जनक म्हणून ओळखले जात होते. रॉय यांनी वज्रसूची या संस्कृत ग्रंथाचे भाषांतर इंग्रजीत करण्याचा प्रयत्न केला होता. रॉय यांनी वेदांतावर म्हणजेच उपनिषदावर वेदांतसार हा ग्रंथ लिहिला. रॉय यांनी उपनिषदांचे बंगाली व इंग्रजीत भाषांतर केले. अशा प्रकारे साहित्यात त्यांचे अनमोल योगदान आहे. वृत्तपत्राच्या बाबतीत 4 डिसेंबर 1821 ला राजा राममोहन रॉय यांनी सुगड कौमुदी, संवाद कौमुदी वृत्तपत्र पाक्षिक सुरू केले. सुगड कौमुदी म्हणजेच संवाद कौमुदीचे संपादक भवानीचरण बॅनर्जी यांच्यासोबत झालेल्या मतभेदामुळे हे वृत्तपत्र बंद पडले. राजा राममोहन रॉय यांनी समाचार चंडिका, बेंगॉल हेरॉल्ड, ब्रॅह्मनिकल मॅगझिन ही वृत्तपत्रे काढली. या व्यतिरिक्त मीरत उल अखबार हे पारशी भाषेतील वृत्तपत्र त्यांनी काढले.
सतीबंदी विरुद्धचे लिखाण रॉय यांनी सुघड कौमुदी या वृत्तपत्रात केलेले दिसून येते. राजा राममोहन रॉय यांचे शैक्षणिक विचार. 1823 मध्ये लॉर्ड आमर्सला ते लिहितात, संस्कृतच्या अध्ययनामुळे मुलांचे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होईल, मुलांचे व्याकरण चांगले होईल, परंतु त्याचा व्यावहारिक जीवनात काहीच फायदा होणार नाही. हे विद्यार्थी 2000 वर्षापूर्वीचे ज्ञान प्राप्त करतील. वेदांताचे शिक्षण युवकांना आजच्या स्थितीत समाजाचे उपयुक्त घटक बनवू शकणार नाही. इंग्रजी शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना देशाला अज्ञानात ठेवायचे असल्यास तर संस्कृतचे शिक्षण खूप फायद्याचे आहे, पण स्थानिक जनतेची प्रगती करायची असेल तर गणित, रसायनशास्त्र, शरीररचना इत्यादींचा समावेश असलेल्या ज्ञानयुक्त शिक्षण पद्धतीचा अवलंब झाला पाहिजे. राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल काही इतर माहिती. इसवी सन 1821 मध्ये राजा राममोहन रॉय यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचा उपदेश बिशप मिडल्टन यांनी दिला होता. रॉय यांनी ब्रिटिश साम्राज्याला ईश्वराचा प्रसाद असे म्हटले व इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार केला. मानव जातीचे सेवक असा गौरव बेंथम यांनी रॉय यांचा केलेला आहे. नव्या युगाचे दूत, भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणून रॉय यांचा उल्लेख केला जातो. भारतीय पुनरुज्जीवनवादाचे जनक म्हणून रॉय यांचा गौरव केला जातो. आधुनिक भारताचे अग्रदूत म्हणून त्यांना गौरवण्यात आले आहे. ब्राह्मो समाज आणि समाजातील त्यांचे सहकारी. 20 ऑगस्ट 1828 ला ब्राह्मो समाजाची स्थापना केली. स्थापनेदरम्यान राजा राममोहन रॉय यांना ताराचंद चक्रवर्ती, चंद्रशेखर देव, द्वारकानाथ टागोर, कालीनाथ रॉय, मधुरानाथ मलिक इत्यादी मिळून फरेली कमल बोस यांचे उच्च चटपर रोड, कोलकाता येथील निवासस्थानात ब्राह्मो समाजाची स्थापना केली. ब्राह्मो समाजाचे पहिले सेक्रेटरी म्हणजेच सचिव ताराचंद चक्रवर्ती हे होते. समाजाची तत्त्वे. ब्राह्मो समाजाने एकेश्वरवादाचा पुरस्कार केला होता. ब्राह्मो समाजाने मूर्तिपूजेला विरोध केला होता. बंधुत्वाची भावना, अवतारवादास विरोध, आत्म्याचे अमरत्व, सर्व धर्मातील ऐक्य, विश्वबंधुत्वावर श्रद्धा ठेवली होती. 1824 मध्ये परवाना अधिनियम काढण्यात आला. हा अधिनियम तत्कालीन गव्हर्नर जॉन ॲडम यांनी काढला होता. या अधिनियमामध्ये असे वैशिष्ट्य होते की छापखान्यासाठी परवानगी आवश्यक असत. म्हणजे ज्या कोणाला छापखाना काढायचा आहे त्यांना आधी परवानगी घ्यावी लागायची. गव्हर्नर जनरलला परवानगी देण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार असेल असे या अधिनियमामध्ये लिहिले होते. विना परवानगी छापल्यास जप्तीचे आदेश या अधिनियमामध्ये सांगितले होते. या अधिनियमाद्वारे बंद पडलेले वृत्तपत्र मेरत उल अखबार. मेरत उल अखबार राजा राममोहन रॉय यांचे आहे, हे आपण थोड्याच वेळापूर्वी पाहिले आहे. मेरत उल अखबार हे त्यांचे पारशी भाषेतील वृत्तपत्र होते. टागोर कुटुंबीय आणि ब्राह्मो समाज. द्वारकानाथ टागोर म्हणजे ब्राह्मो समाजाचे संस्थापक सदस्य आणि देवेंद्रनाथ टागोरांचे पिता. देवेंद्रनाथ टागोर म्हणजे रवींद्रनाथ टागोर आणि सत्येंद्रनाथ टागोर यांचे पिता. देवेंद्रनाथ टागोर हे तत्वबोधिनी सभेचे संस्थापक आहेत. कालांतराने ते ब्राह्मो समाजाचे प्रमुख बनतात. सत्येंद्रनाथ टागोर हे भारतातील पहिले ICS परीक्षा पास होणारे विद्यार्थी होते. रामचंद्र विद्यावगीश. बंगालमधील पहिली डिक्शनरी प्रसिद्ध करणारे ब्राह्मो समाजाचे महत्त्वाचे सभासद आणि सचिव. हे वेदांत महाविद्यालय आणि संस्कृत महाविद्यालयात शिकवणारे प्राध्यापक होते. देवेंद्रनाथ टागोरांना आणि इतर बंगाली तरुणांना ब्राह्मो समाजाचे सहभागी होण्यासाठी मत परिवर्तन करणारे नेते. राममोहनानंतर ब्राह्मो समाजाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली. राजा राममोहन रॉय यांनी त्यांची ब्राह्मो समाजाचे पहिला मंत्री प्रचारक म्हणून नेमणूक केली होती. यंग बंगाल. यंग बंगाल या चळवळीच्या माध्यमातून डिरोजिओ यांनी तरुणांना धर्म आणि संस्कृती बाबतीत जागृत केले. हेनरी विवियन लुई डिरोजिओ म्हणजे पहिला स्वातंत्र्य कवी, राष्ट्रकवी. त्यांनी अकॅडमिक असोसिएशनची स्थापना केली. हे पाश्चिमात्य विचारसरणीचे होते. त्यांनी यंग बंगाल ही सुधारणावादी चळवळ सुरू केली. त्यांच्या कार्यकर्त्यांना डोरेजियन्स म्हणत. त्यांच्या प्रसिद्ध कविता टू इंडिया माय नेटिव्ह लँड, देशभक्ती, फकीर ऑफ जुनाधरा या कविता इंडिया गॅझेट आणि बंगाल गॅझेट मध्ये छापल्या गेल्या होत्या. राजा राममोहन रॉय यांच्या बाबतीत इतर महत्त्वाचे मुद्दे. धर्माचा खरा अर्थ समजून सांगण्यासाठी रॉय यांनी जेससच्या शिकवणीवर एक पुस्तक लिहिले आणि महम्मदचे जीवनचरित्र लिहिण्यास सुरुवात केली. दक्षिण अमेरिका खंडातील स्पॅनिश वसाहती साम्राज्याविरुद्ध चालवलेल्या स्वातंत्र्य चळवळीचे त्यांनी स्वागत केले. जबरदस्त मौलवी म्हणजे राजा राममोहन रॉय.
वयाच्या 18व्या वर्षी ते बिहारमधील पाटणा येथे अरबी आणि फारसी या शिक्षणासाठी गेले होते. बौद्ध धर्म समजावून घेण्याकरिता आणि बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी ते तिबेटला गेले होते. ख्रिस्ती धर्मप्रसारक व पाद्री हे हिंदू धर्मावर टीका करत. त्यांच्याशी चर्चा करण्याकरिता ग्रीक व हिब्रू भाषांचे सखोल अध्ययन राममोहनांनी केले, कारण मूळ बायबल हिब्रू आणि ग्रीक भाषेत होते. 1820 साली राममोहनांनी द प्रिसेप्ट्स ऑफ जीसस, द गाईड टू पीस अँड हॅपीनेस, शांती व सुखाचा मार्ग या नावाने 70 पानांचे एक इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. बंगाली व्याकरणावर दीर्घ व्यासंग करून गौडीय व्याकरण 1833 मध्ये हा ग्रंथ त्यांनी लिहिला. रवींद्रनाथ टागोर, त्यांचे आजोबा द्वारकानाथ टागोर व इतर सहकार्यांनी मिळून कार्नोवेल येथे राममोहन यांची समाधी बांधली. बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य आणि मानवी समानता ही 3 मूल्ये या प्रभावशाली पुरुषाने भारतीयांना उपलब्ध करून दिली. अशा या महान पुरुषाचा मृत्यू 27 सप्टेंबर 1833 इंग्लंडमध्ये ब्रिस्टल या ठिकाणी झाला.